देवापण एक विषय मला दिला आणि असं वाटलं की त्याविषयी आज बोललं पाहिजे. चर्चमध्ये बरेचसे परिवार आज एका स्ट्रगलमधून जात आहेत आणि तो स्ट्रगल एकच पॉईंट घेऊन मी बोलणार आहे आज. तो स्ट्रगल आहे तो म्हणजे कोण सांगेल? कॉमन आहे. तो चर्चमधले प्रत्येक परिवार एका स्ट्रगलमधून जात आहे आणि तो कॉमन विषय आहे. एक उत्तर आलं. कोणतं? फायनान्स है ना. आर्थिक समस्या कोणालाच नाहीत. प्रभू तुला खूप धन्यवाद. आमेन. कोणाला नाही? नाही ना. क्लेम तुम्ही घोषणा करता ॲक्च्युली. आमेन. मी तर म्हणतो तसंच हो. परंतु प्रत्येक व्यक्ती आज प्रत्येक परिवार मी ऑब्झर्व करतो इन्क्लुडिंग मी, आम्ही सर्व खूप संघर्ष करत आहोत. कसं सर्वाईव्ह करायचं, कसं मॅनेज करायचं, कसं ॲडजस्ट करायचं, कशी EMI गेले पाहिजे, कसं घर चाललं पाहिजे, कसं फीज भरली गेली पाहिजे, कसं सगळं होणार आणि आवक तर फार थोडी आहे. कसं मॅनेज करायचं? आज एक गोष्ट सांगू तुम्हाला. आवक थोडी आहे, मार्ग एकच आहे. कसं होईल कळत नाही. प्रभू म्हणतो मी आहे, मी सगळं करेन. एक दोनच आमेन आलंय, तीनच आमेन आहे. जोरात. प्रभू काय म्हणतो? मी आहे, मी सर्व ठीक करीन. परंतु त्यासाठी आम्हाला त्या ठीक करणाऱ्या परमेश्वरावरती थोडाही संशय घ्यायचा नाही. डोंट टेक सिंगल डाऊट ऑन गॉड्स प्रोव्हिजन चर्च. परमेश्वराच्या चांगुलपणावर, परमेश्वराच्या पुरवठ्यावरती आम्हाला थोडाही संशय धरायचा नाही. कारण का? जो विश्वास ठेवतो तोच देवाचं गौरव पाहतो. महिना आला की टेन्शन सुरू. ते दरम्यानचा काळ थोडासा बराच जातो. आखरी महिना आला का परत टेन्शन, सुरुवातीला परत टेन्शन चालू राहतं. पण म्हणा देव माझ्यासाठी चमत्कार करण्यास समर्थ आहे. ते गीत आपण शेवटचं गायला करत आहोत. तेरी चिंता शेवटचं काय स्टांजा होता? अब्राहम का परमेश्वर में हूँ, हाँ लाल सागर में भी अद्भुत करने के योग्य कब है? आज भी है. जर तो मोशेच्या समय इस्रायल लोकांना लाल समुद्रामधनं पार नेऊ शकला, मला तुमचं लक्ष हवं माझ्याकडे, प्लीज अटेन्शन हवंय. काय तो आजही आम्हाला आमच्या संकटातनं पार नेऊ शकतो की नाही? प्रेज लॉर्ड. तुम्हाला वाटतं का देवाला तुम्हाला नेहमी रडताना बघायचं? रडत बस. हे घे रुमाल, हे घे बादली, तुझ्या अश्रू भर त्याच्यामध्ये. इज गॉड हॅपी दॅट यू आर क्राईंग एव्हरी डे? देव तुमच्या रडण्यावर कधीच आनंदी नाहीये. देवाला नेहमी तुम्हाला हे पाहायचं की तुम्ही आनंदी आहात. आणि कधी माहितीये का? जेव्हा तुमच्याकडे कमतरता आहे, यू हॅव टू बी हॅपी विथ दॅट. आम्ही कमतरतेमध्ये आनंद न करणाऱ्या लोकांपैकी आहोत. तर प्रभू सांगतो की त्याच्यात तुम्हाला आनंद करायचा आहे. कारण तुमची ती कमतरता बहुतायतमध्ये बदलणार आहे. तुमचं थोडं हे पुरेसं होणार आहे. हे पुरेसं होऊन उरेल चर्च. म्हणजे विचार करायची गोष्ट ही आहे, जर तो 5,000 लोकांना 5 भाकरी आणि 2 मासुळ्यांमध्ये पोटभर जीव घालू शकतो, इवन 12 टोपल्या उरवू शकतो, तो देव, तो येशू आज पण आम्हासाठी मोठे कामं करण्यास समर्थ आहे. म्हणून तुमच्याकडे जे आहे थोडं, ते घेऊन त्याच्याकडे या. माझ्याकडे थोडंच आहे, मी झाकून ठेवतो, कोणी पाहता कामा नये, लोक मला नावं ठेवतील. नावं ते थोडं घेऊन या. ते थोडं तुम्हाला दिसतंय पण समोरच्याला ते भर. म्हणा माझा कप भरून वाहतो.
ते जार मी बघतोय आता तुमच्याशी बोलताना, आपले जे जार आहेत ना, जार जे काना गावामध्ये होते ते ओसंडून वाहत आहेत, ते रांजणं ते ओसंडून वाहत आहेत. हॅलो, आमच्या घरात ते रांजणं भरलेले आहेत आणि लोक आमच्याकडून घेऊन जात आहेत आणि आमच्या रांजणं रिकामीच होत नाही. लिखोथना माशे केरवे. आमेन. आज एका पक्षाविषयी आपण अभ्यास करूया, हे ना. कधी कधी थोडंसं बोललं पाहिजे ना पक्षाविषयी, पण बायबलमधला पक्षी येतो आणि त्याविषयी आपण बोललो पाहिजे की देवाने या पक्षाचा वापर केला त्याच्या सेवकाच्या गरजा पुरवण्यासाठी. मी कोणत्याविषयी बोलतो तुम्हाला कळलं असेल. कोणता पक्षी? किती छान. कसं कळलं तुम्हाला? आम्ही पण तशा टोचा मारतो एकमेकांना बऱ्याचदा, त्यामुळे आम्हाला पटकन कळलं की इट्स फ्रॉम आवर कॅटेगरी. मला एक प्रश्न पडला की कावळाच का पाठवलं प्रभूनी? दुसरा पक्षी नव्हता का? कावळाच का गेलं? बरं बरं, काम काय दिलं का त्याला? जे त्याच्याकडनं जाणं. सगळ्यात खादार पक्षी कुठेही बघा दिसेल तुम्हाला, कुठेही पहा. आणि बायबल सांगते की परमेश्वराने कावळ्याचा वापर केला. मी प्रश्न करत होतो स्वतःलाच की देवाने कावळाच का दिला? दुसरा पक्षी का नाही? कबूतर का नाही पाठवलं? कबूतर तर बायबलमध्ये पवित्र आत्म्याचं पण प्रतीक दाखवलंय. किंवा गरुड का नाही पाठवलं? कावळाच का? सांगा बरं, का कावळा? तुमच्या घरी देखील असाच अनपेक्षित कावळा येणार येशूच्या नावात, तुमची गरज घेऊन. हॅलो, तुमची गरज घेऊन तुमच्या घरी असाच कावळा येणार आहे अनपेक्षित प्रमाणे. मला वाटतं तुम्हाला कळत नाही मी काय सांगायचा प्रयत्न करत. रेवन्स म्हटलंय इंग्लिशमध्ये. आणि मला नाही वाटत की एक कावळा असेल, हे ना. आता एक बोटी आणि एक तुकडा कसा आणणार आहे? त्या किती काय छोट्या पिल्लाला जीव घालायचा काय सात्विकला? हा, म्हणजे अनेक कावळे, त्यांच्या चोचीमध्ये अनेक भाकरीचे तुकडे आणि मांस, शास्त्र म्हणते ते रोज घेऊन येत होते. यस, मुख नाही मोडता प्रभू आम्हाला. हा, आजचा टॉपिक आहे अनपेक्षित ठिकाणामधून येणारी अनपेक्षित व्यवस्था. अनपेक्षित ठिकाणामधून येणारी अनपेक्षित किंवा येणारा अनपेक्षित पुरवठा म्हणा. अनपेक्षित ठिकाणामधून येणारी अनपेक्षित व्यवस्था किंवा पुरवठा. आता ती कशी, परमेश्वर कशा प्रकारे काम करतो बघा. बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की कधी कधी आमच्या पगारातून, नोकरीच्या पगारातून ते होईल, किंवा एखाद्या व्यक्तीकडून आम्हाला ती मदत होईल, किंवा एखाद्या व्यवस्थेकडे ती गोष्ट आम्हाला आमच्यापर्यंत येईल. परंतु बऱ्याचदा परमेश्वर आमच्या करता, म्हणजे कारण आपला देव फक्त तर्कशुद्ध मार्गापुरता मर्यादित नाही, तो आमच्या करता तीही गोष्ट करण्यास समर्थ आहे आम्ही जिची कधीच अपेक्षा केली नव्हती किंवा केलेली नाही. अनपेक्षित मार्गातनं आमच्यापर्यंत आमचा पुरवठा करण्यास आमचा प्रभू समर्थ आहे. हालेलुया. 1 राजे 17 आणि वचन 6. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पेई. कावळे त्याला, कावळा नाव आहे बरं. कावळे म्हणजे अनेक कावळे होते. कावळे त्याला कधी होता खुराक? कसं ड्युटी लावली कावळ्यांना परमेश्वराने. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. परमेश्वर म्हणाला कावळ्यांना की तुम्हाला सकाळ संध्याकाळ माझा सेवक, काय नाव त्याचं? अब्राहम, पाण्याच्या ओहळापाशी झोपलाय. अब्राहम का? कोण? बोला, एलिया. बरं, एलियाने इथे जाण्याआधी काय केलं होतं? बालाचे 450 संदेष्टे बदले. हॅलो, त्याची स्टोरी माहिती आहे का तुम्हाला? 17व्या अध्यायामधली एक वेदी बांधण्यात आली आणि त्या वेदीवरती इंधन ठेवलं
आय मीन अर्पणे ठेवली, इंधन ठेवलं नाही किंवा जाळ लावायचं नाही म्हटलं, जो देव खरा तो अग्नीने उत्तर देईल. ऐकताय मला सगळे? जवळजवळ बालाचे तिथे 450 संदेष्टे जमले. सकाळपासून सायंकाळपर्यंत आवाज वारत गेले की आता अग्नी पाठव आणि हे इंधन पाठवून आता हे अर्पण तू भस्म कर. बायबल सांगते पलीकडे मला असं वाटतंय का खडकावरती एलिया बसला होता, मांडीवरती मांडी ठेवून, आणि म्हणायचा अरे थोडं मोठ्याने बोला ना, मला पण ऐकू आलं पाहिजे. आणि ते आणखी मोठ्याने बोलायचे. अरे 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 अजून त्याच्यापर्यंत आवाज नसून गेला, मोठ्याने बोला ना, आणि ते मोठ्याने बोलायचे. अरे तो झोपला असेल कदाचित, त्याला मोठ्याने आवाज द्या ना, SMS करा, व्हॉट्सअप करा, व्हॉटेवर. तो त्यांची कुचेष्टा करत होता. बायबल सांगतो गंमत घेत होता. म्हणजे बघा, हॅलो, जे लोक माझ्याकडे बघा, जे लोक परमेश्वरावरती विश्वासून राहतात ते खूप कॉन्फिडंट असतात. मला कॉन्फिडंट असतं, ओव्हर कॉन्फिडंट नाही, कॉन्फिडंट असतं. कारण त्यांना माहिती आहे ज्या परमेश्वरावरती माझी भिस्त आहे तो मला लज्जित फज्जित होऊ देणार नाही. म्हणा मी जीवनात कधीच लज्जित फज्जित होणार नाही, कारण माझी भिस्त, माझा भरोसा माझ्या देवावर आहे. एलिया मस्तपैकी चाष्ट करत बसलाय. अरे तो झोपला असेल, त्याला उठवा, त्याला गुंगी आली असेल, त्याच्याविषयी बोलतो. 450 संदेष्टे हे स्वतःला घाव करू लागले. अरे कर ना काहीतरी, मिराकल कर, येऊ दे ना अग्नी. सकाळची संध्याकाळ झाली. तो म्हटलं झालं का, हातपाय खोडून झाले असतील तर बसा, आता माझी वेळ. शास्त्र सांगते त्याने त्या अर्पणावरती पाणी ओतायला सांगितलं. 4, 4, 8, 4, 12 म्हणजे 3 वेळा घागरी ओता. 12 घागरी ओतल्या. 12 हे इस्रायल राष्ट्राचं प्रतीक पण आहे. आणि 12 आणि 12 24 हे वचनामध्ये म्हटल्याप्रमाणे स्वर्गामध्ये 12 वडीलगण, 24 वडीलगण स्वर्गामध्ये विराजमान आहेत. आणि तिथे तो शक्यना अग्नी उतरतो नेहमी. बायबल सांगते ओलं चिंब झालं सगळं अर्पण. एलिया म्हटला अग्नीने उत्तर देणाऱ्या देवा दाखवून दे की तू किती महान आहेस. एका क्षणात स्वर्गात अग्नी आला आणि पाण्यासह सर्व चाटून घेऊन गेला. शाळेवर आपल्या प्रभूसाठी. बरं, इथंच थांबला का एलिया? आता तर खरं एलियाचं काम सुरू झालं. एका व्यक्तीने 450 मारले, पळू पळू मारले. काय प्रकार असेल तो? 450 जास्त का एकटाच जास्त? काय चित्र असेल ते? 450 पुढं आणि त्यांच्या मागे त्यांना मारायला. अरे काय लहान लेकरांना मारतो की काय? पण ते 450 एलिया संगती सैन्य दिसत होतं, यहोवाचं सैन्य. हालेलुया. आणि सगळे मारले. म्हणजे 2-2 फटके नव्हे, फिनिश. त्यांचं कामच एंड करून टाकलं. मग विचार करा, 450 मारले, त्याला खरंच आरामाची गरज होती का नाही? 450 मारल्यावर त्याला आरामाची गरज होती का नव्हती? आणि कुठलं ठिकाण निवडलंय? केवला काय म्हणतात मराठीमध्ये? केव, गुफा. गुफा निवडली. आणि हा मस्तपैकी पाण्याच्या शेजारी झोपला, बायबल सांगते. आणि सकाळ संध्याकाळ, कॅन यू रीड दॅट वर्ड प्लीज वन मोर टाइम? कावळे त्याला भाकरी व मांस, कावळ्यांनी त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पीत. थोडा वेळ थांबा आणि विचार करा, कावळे कसे असतात. कावळे म्हणतील काय असं अवघड काम दिलंय. फॉर एक्झाम्पल, एखादा व्यक्ती खूप भुकेला, त्याच्या पुढे ताट आणून दिलं. खबरदार 4 माणसं येत आहेत, त्या आल्यावर सुरू कर. आणि ते माणसं येणारच नव्हते. बळच त्याला म्हटले तू किती तळतळ ना, काय त्या 4 माणसांना कळत नाही का लवकर यायचं, मी किती वाजता भुकेला बसतो या ठिकाणी. विचार करा, कावळ्यांना हे काम दिले जे त्यांचं ऑलरेडी इट्स व्हेरी टफ फॉर देम टू डू द ड्युटी. दॅट ड्युटी द गिवन बाय गॉड टू देम. ते कावळे खाणारे असतात, पुरवठा करणारे नाही. आता सांगतो देवाने कावळा का वापरला. यहुदी व्यवस्थेप्रमाणे कावळा हा अशुद्ध पक्षाचं प्रतीक आहे. जिथे व्यवस्था येते
तिथं येशू मुद्दा म्हणून काम करतो नेहमीच. शमरोन यांनी भेटायचं नाही यहुद्यांना, असं का? मग जातो शमरोन. शब्बात दिवशी आजारी बरे नाही करायची, मी नेमकं करत होतो त्या दिवशी. येशूचं कामच तसं होतं, कारण तो आलाच होता देवाचा खरा नियम पूर्ण करावा चर्च. आणि या ठिकाणी आपण अशा प्रकारे अभ्यास करतो की यहुदी संस्कृतीप्रमाणे कावळ्यावर कुणाचंच प्रेम नाही. इट इज लाईक अनक्लीन बर्ड. खूप डर्टी बर्ड असतो. कधी पाहिलं का कावळा आंघोळ करताना? क्वचित दिसतो. हा, कावळा एका गोष्टीत हुशार आहे. आम्ही ती लहानपणी स्टोरी ऐकायचो. एका मडक्यात पाणी होतं आणि पाणी फार खोल होतं म्हणून तो कावळा चोचीने मडक्यात दगड टाकायचा. पण मला प्रश्न पडला की दगड टाकून टाकून ते मडकं फुटलं कसं नाही? पाणीवर आला असं म्हणतात. मग ते मडकं एक तर मातीचं नसेल, काय ते वेगळ्या प्रकारचं असेल. तिथं म्हणजे तो शहाणा कुठे आहे? खाणं पिण्यातच. दुसरीकडे पाहिलं कधी कावळ्याने मदत केली? बरं, बायबलमध्ये कावळ्याविषयी अजून एक उदाहरण आम्ही बघतो की नोहाने कावळा पाठवला. नोहा म्हटला व्यवस्थेप्रमाणे तू अनक्लीन आहे, आता तरी चांगलं काम करून धब्बा तुझा दूर होईल. ठीक आहे मी जातो. कावळा मिस्टर कावळे गेले. मिस्टर कावळे गेले आणि बसले जेवण करत. नोहाला कळलं कुठं बसलेला आहे गडी, जाऊ दे त्याला, आता त्याला परत पाठवायचं नाही. शास्त्रामध्ये म्हटलं कबूतर गेलं, पुन्हा निरोप घेऊन आला. कावळा पण गेलता, पण कावळा परत आलेला. ही वॉज इटिंग हिज फूड. कावळे खातात, पुरवठा करत नाही. जेव्हा व्यवस्था तुमच्या विरोधात असते, व्यवस्थेमध्येच देव तरतूद करतो तुमच्या बाजूसाठी. आमेन. व्यवस्था आमच्या विरोधामध्ये, आणि पास्टर हे पॉसिबल नाही वाटत आहे, ती व्यवस्था तुमच्या फेवरमध्ये नाही. येशूच्या नावात म्हणा, व्यवस्था जी माझ्या विरोधामध्ये आहे किंवा नियम जे माझ्या विरोधामध्ये आहेत, येशूच्या नावात ते माझे फेवर बनतील. आमेन. तुम्ही कधी असा अनुभव घेतला का? तुम्ही कामावरती आहात आणि एक व्यक्ती तुमचा खूप राग करतो नेहमीच, त्याला तुम्ही नेहमीच नको वाटता, काही कारण नाही. हा, आणि अशी काय वेळ येते तुम्ही त्यासाठी फक्त प्रार्थना करता की देवा त्याला तो एक दिवशी बदल, आणि तो एक दिवशी तुमचा खरा मित्र बनतो. हे ना, असा अनुभव आहे ना. इव्हन बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन अशा प्रकारे असतं. इव्हन कामावरती काही नसतं, आमचं आणि त्यांचं कधीच भांडण नाही. कधी आम्ही त्यांना चुकून पण एका ताटाला ताट लगेच नाही भेटलेलं पण नसतं, परंतु तुमच्या विरुद्ध मनामध्ये खूप कटुत्व. मी तर नंबर 1 वर आहे त्याच्यात. हो, खूप आहेत मला कॉम्पिटिटर्स. आय डोंट नो वाय. जेव्हा जेव्हा मी त्या लोकांचा विचार करून मी फक्त म्हणतो की प्रभुदेवा त्यांना तो ब्लेस कर. जिथे तुम्हाला खाली पाहिलं जातं तिथेच तुम्हाला प्रभूंचं करणारा परमेश्वर. हालेलुया. व्यवस्था आणणारे म्हणून अशक्य गोष्ट शक्य करणारे कावळे बनले, बायबल आम्हाला सांगतं. तरीही देवाने त्यांचाच वापर केला. म्हणजे विचार करा, देव नेहमी त्या गोष्टींचा वापर करतो ज्या गोष्टी समाजाच्या नजरेमध्ये योग्य नाहीत. कावळा कधी कोणाला मदत करेल का असं कोणाला नाही वाटलं नव्हतं, किंवा वाटणार पण नाही. इव्हन एलियाला असं वाटलं, देव म्हटला जा. पर एलिया का पळाला माहितीये का? कोण सांगेल? एलिया पळून त्या ओहळापाशी जाऊन का झोपला? 450 मारले, एवढ्या धडाडीनं मारले त्याने, नंतर जाऊन पळून तो जाऊन तिथं झोपला. कोणाच्या भीतीपोटी? इजबेल, आहाबाची बायको. इजबेल राणीला पाहून तो घाबरून पळाला. तिने सांगितलं पकडा त्याला. त्याने आमचे लोक मारले, आपण त्याला मारूया. जेव्हा देव तुमची व्यवस्था करतो तेव्हा तो तुमच्या तर्काला विचारत नाही, किंवा तो आपल्या शक्तीला आपल्या पद्धतीने प्रगट करत असतो. ही डज द वर्क ऑन हिज वे, इन हिज वेज. देव त्याच्या पद्धतीनं आमच्या करता कार्य करतो. चर्च आमच्या पद्धतीनं तो काम नाही करत, त्याच्या पद्धतीनं काम करतो. कावळे कसं काय शक्य आहे प्रभू? अरे मी प्रभू आहे ना, मला करू दे, आय विल डू दॅट. नंबर 1 इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पहिली गोष्ट ही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. देवाची व्यवस्था तुमच्या अपेक्षांना मर्यादित ठेवत नाही, अमर्यादित बनवते. नंबर 2, देव कोणत्याही गोष्टीचा आणि कोणाचाही उपयोग करू शकतो. हालेलुया. मला एक स्टोरी आठवते, सत्य घटनावर आधारित आहे. मला वाटतं 1970ची गोष्ट असावी. त्याच दरम्यान लक्ष द्या, डॉक्टर KP योहन्ना
यांचा विवाह झाला ग्रिसिला योहानन यांच्या संगती, जी की जर्मन लेडी, आणि लग्न झाल्यावरती दोघं उभयता अमेरिकेला शिफ्ट झाले आणि अमेरिकेमध्ये एका मोठ्या मंडळीचे डॉक्टर KP योहानन पाळक होते आणि चांगलं जीवन चाललं होतं. एकदम मंडळी भरलेली, त्यांचं पाळकत्व हे करत आहेत, पगार भरपूर, पैसा भरपूर, सगळं काही एकदम छान. ते सांगतात त्यांच्या स्टोरीमध्ये. त्यांचं एक पुस्तक आहे रिव्होल्युशन इन द वर्ल्ड मिशन, वर्णन केलेलं आहे की अमेरिकेमध्ये पाळकीय पद निभावत असताना 1-1 लाखाचं शर्ट घालायचे. त्यावेळेस लाख रुपयाची घड्याळ हातामध्ये घालायचे. एकदम टॉप लेवलचं लक्झरियस लाईफ KP जगत होते. आणि बायको त्यांची पहिल्यापासून सिंपल, तुम्ही त्यांना गुगलला पण बघू शकता. त्यांनी एकच प्रश्न केला, बायको त्यांची गर्भ श्रीमंत म्हटलं तरी चालेल, कारण त्यांच्या स्वतःच्या शिप्स होत्या, अजून पण आहेत, अंटीच्या शिप्स आहेत मोठमोठ्याल्या, कॅसिनो टाईप. तर त्या म्हटल्या, त्यांना KP म्हणायच्या त्या, की तू माझ्याशी लग्न या सगळ्यांसाठी केलंस. बरं, या व्यक्तीने काय केलं, दरम्यानच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये जागा घेऊन ठेवल्या आणि भरपूर धनवान बनला काही शॉर्ट टाईममध्ये. बघा बरं का, एका केरळाच्या खेड्या गावातला 10वी नापास मुलगा, दिसायला सर्वसामान्य, फक्त त्याने देवाचं आचरण ओळखलं, देवाचा अभिषेक त्याच्यावरती आला, तो चांगला वक्ता बनला. एका युथ मिटिंगमध्ये त्याची आणि तिची बँगलोरमध्ये मिटिंग होते, दोघांचा विवाह होतो. हा अमेरिकेमध्ये पाळक म्हणून नेमला जातो आणि त्या ठिकाणी गेल्यावरती हा एकदम धनवान बनतो. एकच प्रश्न केला, तू माझ्याशी विवाह हे सगळ्यांसाठी केलास का? तुझं दर्शनचं काय झालं म्हणे? तुला दर्शन आहे ना, गॉस्पल फॉर आशिया खंडात सुवार्ता गेली पाहिजे, त्याचं काय? KPना विचार पडला, मी तर हे विसरलो, खरंच विसरलो. मला 1 महिना दे म्हणे. देवाकडे 1 महिना त्याने मागितला. सगळे जागा विकून टाकली, सगळं चर्चचा राजीनामा दिला, अंगावरच्या कपड्यांनी दोघं पती पत्नी भारतामध्ये आले, सगळा पैसा वाटून टाकला, भारतामध्ये केरळामध्ये आले आणि प्रार्थना सुरू केली, देवा मला तुझी सेवा करायची आहे. गॉस्पल फॉर एशिया नावाने सुरुवात झाली मग त्याची. आणि ते म्हणतात ते 8 दिवस फास्टिंग प्रार्थनेमध्ये होते आणि म्हणे मला 1 कोटी रुपये दे लॉर्ड, मला सेवा सुरू करायची, मला सहाय्य कर. किती पैसे मागितले? ते म्हणतात की 8व्या दिवशी कोणीतरी नॉक केलं दरवाजावरती. उपास प्रार्थनेत दोघं पती पत्नी होते आणि नॉक केलं म्हणून उठले बघायला कोण आहे. ते एक ब्रीफकेस होती दारामध्ये, व्यक्ती नव्हता, कोणी नॉक केलं माहित नाही. ब्रीफकेस उघडली, त्याच्यामध्ये पैसे होते, काउंट केले, बरोबर 1 कोटीच होते. कुणी दिले, कसे आले, कोणाकडनं आले काय माहित नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या प्लॅनमध्ये आहात, तुमच्या करता अनपेक्षित दरवाजे उघडले जातात. मग तो पैसा घेतला आणि मग सेवेला आरंभ केला. आज भरपूर त्यांची मोठी सेवा आहे. देव अशा प्रकारे काम करण्यास समर्थ आहे. चर्च, देव कोणत्याही गोष्टीचा कोणाही द्वारे उपयोग करतो. जर देव कावळ्यांचा उपयोग करू शकतो तर तो याचाही, म्हणजे तुमच्या प्रत्येक गरजा कशा पुरवता येतील याच्यासाठी वेगवेगळे तरतुदा करण्यास समर्थ प्रभू आहे. जसं की अनोळखी व्यक्ती आला, देऊन गेला. कोण आहे, कोण होता हा व्यक्ती काहीच माहित. तुम्ही बराकामध्ये ऐकता ना मिराकल मनी, कसे येतात मिराकल मनी? अन्नी म्हणतात मी माझं पर्स उघडत नाही का, ते रोज भरत चाललंय म्हणे, मला डिस्टर्ब नाही करायचं, त्याला भरू दे. कोण भरते? दूत येऊन भरतात त्याच्यामध्ये. अनोळखी व्यक्तीद्वारे मदत येते किंवा बंद झाले दरवाजे आमच्याकरता उघडला जातो. एवढंच नव्हे, एखाद्या समस्येमधूनही देव मार्ग काढतो आमच्यासाठी. आहे ना तसं? सध्या वातावरण आपल्या विरोधामध्ये, पण काळजी करू नका, हेच वातावरण आमचं फेवर बनणार आहे. लोक येशूच्या नावाने. त्यामध्ये 4थी गोष्ट की विलंब, डिले. देवा खूप उशीर होतोय ना. मी काल बॉन्केंना ऐकत होतो, रेनॉट बॉन्के, ही आमचं जर्मनी गाई, आणि ते सांगतात की त्यांचं घर आणि ऑफिस असं जवळच आहे.
संध्याकाळी 5 वाजता म्हणे मला रेंट भरायचं आहे आणि मला $50 गरज आहे. प्रार्थना करतायत, टंग्समध्ये बोलतायत, प्रार्थना चालू, टंग्स बोलतायत. 4:30 झाले, 4:45 झाले, 5 वाजले. मालकाचा फोन येईल, देवा आता कसं करायचं. खाली उतरले, ऑफिसच्या घराकडे निघाले. त्यांना 3 छोटी छोटी लेकरं म्हणतात आणि ते म्हणतात की मी जर्मन लोक म्हणे खूप कठीण असतात, ते रडत नाही लोक. आणि रस्त्याने चालताना एक जोरात आवाज आला पवित्र आत्म्याचा, तुला $1 मिलियन पाहिजेत का? $1 मिलियन हवेत का? हाऊ मच इट कुड बी इन दोज टाइम? आता 1 मिलियन म्हणजे 10 लाख नाही का? 1 मिलियन विचारले त्यांनी डॉलरमध्ये. $10 लाख तुला हवेत का? $10 लाख तुम्ही नेकीवर पूछ हे काय गोण्या सांगते प्रभू, कुठून सुरू करू भरायला. त्यांनी ती वाणी ऐकली आणि म्हटले, रडले मोठ्याने, चौकात रडले. लोक त्यांच्या आजूबाजून चालले. देवा, गॉड, आय डोंट वॉन्ट $1 मिलियन बट आय वॉन्ट 1 मिलियन souls. तुम्हाला माहिती आहे 78 इयर्स होऊन ते मेले, प्रभूमध्येच गेले. त्यांनी त्यांच्या 78 वर्षापर्यंत 78 मिलियन आत्मदेवासाठी जिंकले. हॅलो, मला माइल्स मोनरोचं आठवतं. माइल्स मोनरो म्हणतात, मी देवाकडे कधीच पैशासाठी प्रार्थना नाही करत. मग सगळं कसं तुमच्याकडं सांगतो म्हणे सिक्रेट. त्यांच्याकडे स्वतःचं जेट होतं, जेट, बंगलो, गाड्या, पैसा भरपूर. मग काय सिक्रेट आहे म्हणे मी फक्त एकच बोलायचं, यू आर माय लॉर्ड, यू आर माय. उठ सुटतेच काय, तू माझा देव आहे. ते देवाला एवढं प्रेशराईज करायचं की मी ह्याचा देव आहे आणि अधिकारी कसा, मला ह्याला द्यावं लागेल. स्वतःहून परमेश्वर द्यायचा. तुम्ही ती ट्रिक वापरा, येशूचं नाव, यू आर माय लॉर्ड, यू आर माय लॉर्ड, यू आर माय लॉर्ड. त्याला एवढं प्रेशराईज करा की घे बाबा, सोडत नसतं मी तुला. अनापेक्षित दरवाजे आमच्या करता उघडले जाणार. डिले इज नॉट गॉड्स डिनायल, बट गॉड इज टेकिंग टाइम टू गिव्ह द परफेक्शन वे. हालेलुया. देव आम्हाला परिपूर्णतेमध्ये द्यायला तयार आहे. म्हणून देवाकडे उशीर कदापि नाही, विलंब नाही. 11th आवरला माझा देव झरा उघडण्यास समर्थ आहे. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की माझ्या विरोधात आहे किंवा गोष्टी माझ्यासाठी समस्या बिघडलेली, पण त्या बिघडलेल्या समस्येमधूनच देव मार्ग काढतो. देव कोणत्याही श्रोत्यांना किंवा व्यक्तींना मर्यादा घालत नाही, कारण तो स्वतःच एक रिसोर्स आहे, सोर्स आहे, स्वतःच एक सोर्स आहे. वी आर द रिसोर्सेस, ही इज अ सोर्स. आमेन, हालेलुया. एलियाला वाटलं पण नव्हतं की मला फक्त झोपायचे 8-10 दिवस. सकाळ संध्याकाळ एकदम मस्त पार्टी होती हो. प्रश्न मला हा पडतोय की कावळे कुठून आणत असतील ते मांसाचे तुकडे. त्यावेळेस काय असं दुकान थोडी होते आपल्या पोटल्यासाठी. कॅरी बॅग भरलीन गेले. हां, ते भाजायचे कुठं? हां दादा, बरं भाकरी आणायचे कुठून? चोरून. इल्या म्हणतो मला माहित नाही तुम्ही कुठून आणता, माझं पोट भरायचं तेवढं तुम्हाला काम दिलं तेवढं तुम्ही करा. देव खरंच कुणीतरी म्हटले गॉड इज फनी. गॉड इज नॉट फनी, हिज वर्क्स आर फनी. देव विचित्र आहे का? त्याचे काम आमच्या डोक्याच्या पलीकडे नाही कळत. विचार करा कुठून आणत असतील. बरं चोचेत घेऊन चाललेत, त्याच्याकडे बघतोय कावळा, अरे हे माझं खाद्य मला खायचंय, आता मला त्याला द्यायचंय. प्रभू का अशी परीक्षा बघतोस ना. बऱ्याचदा परमेश्वर आम्हाला ते करायला लावतो, आमच्यासाठी त्या लोकांना ते करायला लावतो जे त्यांच्या स्वभावातच नाही. आम्हाला बऱ्याचदा आमच्या स्वभावाच्या विरुद्ध गोष्टी करायला परमेश्वर लावतो, कारण त्याला आम्हाला नम्रच बघायचं नेहमी. कावळा म्हटला असेल, अरे आपण डेंजर आहेत पक्ष्यांमध्ये, आपल्या कोणी नादी लागत नाही. हो का? तुला नादालाच लावतो प्रभू म्हणतो, मी कामालाच लावतो. आता त्याला कामाला लावलं होतं बाबा. तिसरा पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्यवस्था किंवा प्रोव्हिजन, पुरवठा
ही योग्य स्थानावर पोझिशनिंग किंवा अवलंबून नसते. 1 राजे 17 अध्याय आणि वचन 3 वाच बरं. येथून निघून पूर्व दिशेस जा व यार्देन समोरच्या करीत ओहळा नजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. व्यवस्था माझ्याकडे बघा. हालेलुया, बोलो येशू मसीह की. व्यवस्था योगाने झालेली नाही, ती परमेश्वराने अगोदर नियोजित करून ठेवली होती. कळतंय का तुम्हाला? तुमचं स्वतःचं घर, तुमचा व्यवसाय, तुमचा बिझनेस तुम्हाला योगाने किंवा तुम्ही खूप शिकलेले आहात म्हणून मिळालेलं नाही. इट वॉज अ गॉड्स प्री प्लॅन फॉर यू चर्च. तुमच्या करता देवाने पूर्व नियोजित केलेल्या गोष्टी होत्या. देवाने अगोदरच त्या ओहळापाशी पाणी वाहविलं आणि म्हटलं, जा अमुक ओहळ्यापाशी आराम कर, तिथे तुझ्यासाठी मी व्यवस्था केली आहे. ठिकाण कोणतं आहे? कोणत्या बाजूला आहे? परत वाचा. येथून निघून जा आणि म्हणा पूर्व दिशेकडे वळ. माझ्याकडे बघून म्हणा पूर्व दिशेकडे वळा. मी मागे तुम्हाला टीच केलं पूर्व दिशेविषयी. माहिती पूर्व दिशा? पूर्व दिशा कुठे आहे आपली? तुमच्या नगरला सूर्य कुठून येतो? बोला ना. पूर्व इकडे आपल्याकडे. काय पूर्व दिशेला बायबलनुसार काय पूर्वेला? पूर्वेला एदेन बाग होती. पूर्वेकडनं मागील लोक आलते. पूर्व दिशेला जीवनाचं झाड आहे, ज्या झाडाला तलवारी लावलेल्या होत्या. पूर्व दिशेमधूनच तो तारा उदय पावला. येशूचं आगमनच तिथून आहे. म्हणजे तुमचा पुरवठा, तुमचं पोझिशनिंग, तुमचं स्थान हे परमेश्वराकडनं अवलंबून आहे, परमेश्वराकडनं आहे. इट्स फ्रॉम द हेवन डायरेक्टली. बापरे, डायरेक्ट स्वर्गातनच प्रोव्हिजन केले होते परमेश्वर. या ठिकाणी पूर्वेकडे वळ म्हणाला आणि केरीच्या ओहळा जवळ लपून राहा. मी म्हणतो रात्री पण देवानी मच्छरांना आज्ञा केली असेल. सेवक झोपले बरं का, सगळीकडे भटका, तिकडे जायचं. हा, ऐकतो का मच्छर देवाचं? का नाही ऐकत? पाच आम्ही ऐकत नाही, ते ऐकतात. ते ऐकतात देवाचं. कावळा ऐकतो, रेचल कबूतर ऐकतो, मच्छरही ऐकतात. पण आम्ही पण ऐकतो म्हणा ना. हसता का? आम्ही पण ऐकतो म्हणा. मच्छराने देव म्हटला, प्लीज आठवडाभर तुम्ही त्या भागात भटकायचं नाही. का? ते रक्त प्रभूचं, तिकडं तुम्हाला विशेष नाही जाण्याचं. तुम्ही कुठं दुसरीकडे भटका. शास्त्रामध्ये म्हटलंय, हाऊ गॉड प्रिझर्व हिज लाईफ. तो आज्ञाधारक त्याच्या विशिष्ट ठिकाणी, म्हणजे बघा, ओढा तिथे होता, कावळे तिथे पाठवले गेले, पुरवठा त्या ठिकाणाशी जोडला गेला किंवा जातो जिथे तुम्ही आहात. तुम्हाला उदाहरण दिलं ना, जिथे डॉक्टर केपी आणि आंटी प्रार्थना करतायत तिथं पुरवठा गेला. ते पुरवठ्याकडे नाही गेले. पुरवठ्याकडे पळायचे बंद करा. तुम्ही आहात तिथे पुरवठा तुमच्याकडे येईल आणि हॅलो शोधतील. हो, हे कुठे राहतात? पोस्टमन तुम्हाला म्हणले, हे कुठे राहतात? कुठे नाही, हा मीच आहे, द्या. ही विल कम टू सर्च ऑफ यू चर्च. देवाचा पुरवठा तुम्हाला शोधत येईल येशूच्या नावात. तो म्हटलं लागेल, तो लागेल ते. तुम्ही कुठे झोपता? म्हणा आपापल्या घरात. तिथे येतो की नाही पुरवठा? सच ए गॉड दॅट वी सर्च. आणि असा परमेश्वर, म्हणजे जर एलिया जिथे होता तिथेच राहिला असता तर कदाचित देवाची व्यवस्थेला तो मुकला असता. देव म्हटला तिथे जा, म्हणजे तो निघाला. आय मीन ही जी कृती ना निघण्याची, ती खूप इम्पॉर्टंट आहे. ती आज्ञाधारकतेची कृती आहे, आधीनतेची कृती. मी नेहमी चर्चला सांगतो, ऐका आणि अधीन राहा. ऐका आणि अधीन राहा, फायद्यात राहतात. आणि तो फायदा नाही भेटत पण. थँक्यू. तो फायदा प्रभू आमच्यासाठी करतो. आमेन. मला सांगा, समजा एलिया त्याच्या पद्धतीने पळून गेला असता, लपून. ती बाई फार भयानक आहे, माझ्या मागायला लागली मला मारायला. मी लपलो प्रभू. देव म्हटला, मी म्हणतो तिथं लप,
देव तुम्हाला अशा ठिकाणी ठेवील ना, लक्षात ठेवा, लक्षपूर्वक ऐका, जिथे तुमच्या वैर्याची नजर पण जाणार नाही तुमच्यापर्यंत. फक्त प्रभू तुम्हाला पाहिजे आणि तुम्हाला पुरवठा करीत राहील. अहो एवढा भयानक काळ गेला 2 वर्षाचा. कुठे होतो आपण? आपापल्या घरात होतो की नाही? हा, आणि आमच्याकरता कावळे खरंच पाठवले गेले परमेश्वराकडनं. मला तर आठवत नाही, तशा लोकांनी आम्हाला कॉल केले, ज्या लोकांना आम्ही ओळखत पण नाही, पास्टर आम्हाला तुम्हाला भेटायचंय. कशाला भेटायचं? येऊ नका, कोरोना चाललाय. अहो नाही, लांबूनच भेटायचं. आणि ती बास्केट आम्हाला द्यायची किराण्याची, आणि आम्ही त्यांना ओळखत पण नाही. तुम्ही आहे तिथे थांबलात ना, तुमच्यापर्यंत पुरवठा येईल. आणि हा, तुम्ही ऐकलंय म्हणून पुरवठा तुमच्यापर्यंत आलाय. तो म्हटला की, प्रभू म्हटला की मी सांगेल तिकडे वळ, आणि तो वळाला. म्हणजे देवाच्या दिशेने जेव्हा तुम्ही वाटचाल कराल तेव्हा तुम्ही स्वर्गाला भाग पाडाल तुमच्या करता उतरून काम करण्यासाठी. गॉड हॅज डन सो. नंबर 4 मुद्दा, तो दररोज पुरवतो. नेहमी त्याचा पुरवठा आमच्यापर्यंत आहे. काय शब्द आहे त्याच्यामध्ये? ते वचन 6 पुन्हा एकदा वाचशील, सकाळ संध्याकाळचं. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ आणून देत, हा, व त्या ओहळाचे पाणी तो पीत. हा, कावळे त्याला भाकरी व मांस सकाळ संध्याकाळ, म्हणजे सकाळचा पुरवठा. नाश्ते सुरुवात कशाने? वा, आणि शेवट पण. म्हणजे इकडे विशेष नाही ठेवायचं भाजीपाल्याचं. नो नो नो, आय विल हॅव द बेस्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही परमेश्वराचं ऐकून देव म्हणतो तिथे जाता, तर तुम्हाला तो उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. हॅलो, मी फक्त शारीरिक उत्तम पदार्थ लगेच टाळायचो जा, त्या नाही बोलत आहे. टॉकिंग अबाउट स्पिरिच्युअलिटी ॲज वेल. तुम्ही शखैणामध्ये आहात किंवा तुम्हाला देवाने ज्या ठिकाणी आणलेलं आहे, इट इज द राईट प्लेस टू फीड यू स्पिरिच्युअली ॲज वेल. सकाळ संध्याकाळ पुरवठा झाला, कारण देव फक्त अन्न देव देत नव्हता, तो तिथे विश्वास आणि डिपेंडन्सी, अवलंबून तुम्ही त्याच्यावर किती आहात हे पण तो पाहत आहे. कधी कधी देव तुम्हाला सर्व काय एकदम देत नाही बरं का. दिले कधी? बरं, तुम्ही कधी देवाकडे प्रार्थना करा, तुम्हाला 5,000ची गरज आहे आणि अपेक्षा मनात ठेवली 7 एक आले तर बरं होईल, पण येतात किती? अरे काय असं थोडंसं दोन द्यायचं ना वाढून. नाही, त्या 2 साठी पण परत प्रार्थना करा असं म्हणतो तो. तुम्ही किती हुशार आहात. म्हणजे देव कधी कधी तुम्हाला एकदम देत नाही, कारण तो तुम्हाला दररोज त्याच्या बरोबर सोबत चालायला शिकवतो. वर्क डेली विथ मी अँड डिपेंड्स ऑन मी चर्च. द डिपेंडन्सी अँड द फेथ मॅटर्स अ लॉट व्हेन वी वॉक विथ क्राइस्ट. म्हणजे आम्ही ख्रिस्ता बरोबर जेव्हा चलतो ना, तेव्हा त्याचा अर्थ हा होतो की दररोज सकाळ संध्याकाळ दुपार देवा, यू आर माय प्रोव्हायडर and I trust in you master. Dependency on his provisions. देवाचं प्रोव्हिजन ऐका ऐका ऐका, कधीच संपत नाही. तुमच्या नोटा बदलतील, अकाउंट बंद होतील, करन्सी बंद होईल, सगळं ई मनी सुरू होईल, कॅशलेस सगळं सुरू होईल, बट हीज बँक ऑलवेज फुल विथ द ब्लेसिंग चर्च. हालेलुया. म्हणजे देवाची इच्छा होती की सकाळ संध्याकाळ एलियाने फक्त प्रभूकडे बघायचं. तो काय करायचं माहिती आहे? एलियाने 450 मारल्यावर त्यांनी काय केलं माहिती आहे का? सकाळी उठायचा, पाण्याने आंघोळ वगैरे करत असावा, ब्रश करत असावा, तेवढ्यात नाश्ता आलाच. नाश्ता पण एकदम फ्रेश नाश्ता करायचा, पाणी प्यायचं आणि झोपायचा. दुपारी उठला, थोडंसं फिरला वगैरे, आता त्या गुफेत माहिती नाही त्यांनी काय केलं. संध्याकाळी परत तेच परिस्थिती होती. देयर वॉज अ टाइम वेन गॉड want us to rest. Rest simply means dependency on him. देव आम्हाला म्हणतो विसावा घे, म्हणजे काहीच करू नको, आय विल टेक केअर. त्याने मोठी बहादुरी खरंच केली होती. अहो, त्याच्या एका प्रार्थनेने स्वर्गातनं अग्नी आलाय. विचार करा त्याचं देवाचं काय नातं असेल. जेव्हा देवाचं तुमचं नातं घनिष्ठ असतं तेव्हा तुम्ही विसाव्याच्या ठिकाणी देखील अलौकिक गोष्टी अनुभवता आपल्या जीवनामध्ये. The supernatural things. आमेन. 5वी गोष्ट, अनपेक्षित पुरवठा हा देवाचा स्वभाव प्रगट करतो. पण अनपेक्षित पुरवठा
हा देवाचा स्वभाव प्रगट करतो. जेव्हा पुरवठा अनपेक्षित ठिकाणावरून येतो तेव्हा तो तुम्हाला शिकवतो की देव सर्व काही करण्यास समर्थ आहे, काहीच अशक्य त्याला नाही. दुसरी गोष्ट, गॉड इज अ सोवरेन गॉड, सार्वभौमय आमचा देव, ज्याला सगळं शक्य आहे. म्हणजे देव मानवी प्रणाली प्रमाणे करत नाही, डिवाइन प्लॅन, डिवाइन प्रणालीच्या द्वारे तो काम करतो. जे त्याने एलियासाठी केलं आणि आम्हासाठी पण करणारा परमेश्वर. त्यात एलियाचं उदाहरण घ्या. एलिया म्हटला एकदा त्या बाईकडे जेव्हा तो जातो आणि म्हणतो की माझ्यासाठी भाकर आणि पाणी आण. ती म्हणते नाही पॉसिबल, आमच्यासाठीच एवढे आम्ही खाऊन आता. भाषणामध्ये म्हटलं की मरणा शब्द काय वापरला, वी विल डाय आफ्टर द इटिंग. अहो कुणी खाऊन मेले का? बरं तिला माहिती आहे खाणं किती काय आणि ते आम्ही जगणार तरी कशी आणि आम्ही मरणार. वचनामध्ये म्हटले तिला तो म्हटला मी म्हणतो तसं कर, तू मरणार नाहीस. बायबल सांगते तिने भाकर आणली, पाणी आणलं, एलियाने खाल्लं. बघा चर्च, बघा लक्षपूर्वक ऐका. तुमच्या थोड्याला अधिक करण्यास तुमचा जिवंत प्रभू येशू समर्थ आहे. पण ते करा जे सेवक तुम्हाला जे सांगतात ते करा. देव मार्ग काढतो, म्हणा देव मार्ग काढतो. आमेन, हालेलुया. म्हणजे या ठिकाणी एलियाला असं वाटलं की आता पॉसिबल होईल का? देवाने अनपेक्षित पुरवठा करून आपला स्वभाव प्रगट केला. ऐकताय मला? इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यात असताना त्यांच्या भांड्यात मान्ना पडत होता. म्हणजे तंबूत झोपायचे, काय हुशार डायरेक्ट हातच बाहेर काढायचे भांड घेऊन. उठून कसं जायचं? डायरेक्ट मान्ना हातात. मग त्याला शिजून खायची प्रक्रिया होती. बरं, देवाचा पुरवठा बघा. मान्ना जमिनीवरती पडला तर त्याला माती लागेल. देवाने काय केलं? गवत उगवलं, गवतावरती दव पाडलं, दवावरती मान्ना पाडायचं. काय बहादुरीच केली त्यांनी तेवढं त्यांचं कौतुक झालंच पाहिजे इस्रायल लोकांचं. हा, एवढी काळजी. बरं आता बस झाला मान्ना, आता काय दुसरं काय ते नवीन दे. ओके फाईन, पक्षी पाठवले, घ्या. सी, दिस इज अ नेचर ऑफ गॉड. प्रोव्हाइडिंग इज अ नेचर ऑफ गॉड. पुरवठा करणं, कारण त्याचं नाव आहे यहोवा जायरा. बोलो ना, यहोवा जायरा. जायरा मीन्स ही हू प्रोव्हाइड्स when there is no provision. तो तेव्हा पुरवठा करतो जेव्हा पुरवठाच आमच्याकडे काही उरलेला नाही, पुरेसा नाही. मी तुम्हाला सांगतो चर्च, एलियाच्या देवाला कावळ्याद्वारे एलियाला मदत तो करणारा परमेश्वर आहे. आमच्या करता देखील तो असे कावळे पाठवून आम्हाला भरभरून देण्यास समर्थ आमचा प्रभू आहे. जस्ट डिपेंडन्सी अँड फेथ, दिस टू थिंग्स आर इम्पॉर्टंट. 3 गोष्टी केल्यावर एलियाने, देव म्हटला ते ऐकलं, केला, पूर्वीकडे वळाला, झोपला. हेच राहिलं सकाळ संध्याकाळ पुरवठा. नंबर 2, आज आलेत उद्या येतील का नाही. संध्याकाळचं कसं करायचं चिंता करत नाही बसला. सकाळचं दाबून नाश्ता झाला आणि घेतलं झोपून. संध्याकाळी आले, हो मिस्टर एलिया, कोण आहे? कावळे इज हिअर. ओके, ओपन द डोर, प्रोव्हाइडेड. चालू होतं. हा, ही प्रक्रिया सायकल चालू होती रोज, डेली, फ्यू मोर डेज. म्हणजे विश्वास पण ठेवला. तिसरी गोष्ट, ही वॉज फुल्ली डिपेंडेंट ऑन गॉड. हिज डिपेंडन्सी अपॉन द प्रोव्हायडर. हालेलुया. शेवट करायचं आहे मला. उत्पत्ती 22 अध्यायामध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, काढू नका, लक्ष द्या. जेव्हा अब्राहम आणि इसहाक मोऱ्या डोंगर चढत होते, इसहाक म्हणतो, बाबा आपल्याकडे लाकूड आहे, आपल्याकडे पिस्तव आहे, आपल्याकडे सुरा आहे, आपल्याकडे कोकरू कुठून आहे? हॅलो, देवावरती विसंबून राहणारे पर्याय शोधत आहेत. डायरेक्टली म्हणतात गॉड इज अ प्रोव्हायडर. आणि तो काय म्हटलं माहिती आहे का? काय शब्द तिथे पुढचं घ्या बरं. हां,
बाळा, देव स्वतः होम अर्पणासाठी कोकरू पाहून देईन. इज देअर नेम मेन्शन जेहोवा जायरा? नो, मराठीमध्ये नाही वाटत. 14 मध्ये वाच. म्हणा, परमेश्वर पाहून देईल. माझ्या सर्व गरजा माझ्या देवाला ठाऊक आहेत आणि तो पाहून माझा पुरवठा करील. म्हणून अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव यहोवा इरे, परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. आणि तोच देव आजही बदललेला नाही. तो काल, आज आणि युगानुयुग सारखा देव आहे. त्याने एलियाचा पुरवठा केला, अब्रामाचा केला. तो शकायना चर्चच्या कुटुंबाचा पुरवठा करणार परमेश्वर आहे. अनापेक्षित गोष्टी, अनापेक्षित ठिकाणावरून, अनापेक्षित लोकांकडून माझ्याकडे यायला सुरुवात झाली आहे. देवा, आम्ही तुझा आभार मानतो तुझ्या अभिवचनाबद्दल. देवा, आमचा थोडाही देवा डाऊट नाही. तू कावळ्यांद्वारे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीस. एलिया तृप्त झाला देवा सकाळ संध्याकाळ. त्याचा पुरवठा देवा तू बनलास. अब्राहमाने पाहिलं की देव पाहून देणार आहे. देवा, त्याला तू दिलंस. देवा, आम्ही विश्वास ठेवतो. आमचा पुरवठा व्यक्ती नाही, नोकरी नाही, पगार नाही, वस्तू नाही. आमचा पुरवठा यहोवा इरे आहे. आता तू आहेस प्रभू. त्याचा अनुभव, प्रचिती आम्हाला तू दे. आम्हाला तू गौरविलाचा ऐकणारे ऑफलाईन ऑनलाईन प्रत्येकाला आशीर्वाद दे आणि अनुभव दे. यहोवा इरे इज अ लिव्हिंग गॉड. गौरव तुला देत प्रार्थना येशूच्या नावात करतो पित्यात. टाळ्या वाजून देवाला आपण धन्यवाद दिला पाहिजे. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast.